कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, उद्या देशाचा पंतप्रधान मराठी माणूस होऊ शकेल या महिन्यापर्यंत. अमेरिकेमध्ये एक मोठा उद्योगपती ज्याचं नाव जेफ्री एप्स्टीन आहे. कोणी तुम्ही ऐकलं नसेल. ठीक आहे. तर त्या माणसाबद्दलचा विषय आहे. एप्स्टीन नावाचा माणूस अमेरिकन आहे. आता त्यानं तिथला कायदा म्हणून तो दलाल काय, त्याला आणखी काय म्हणतात, पेम्प होता काय होता माहिती नाही. तर त्यानं खूप बेकायदेशीर कारवाई केल्या आणि त्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना, मोठ्या लोकांना त्यामध्ये गुंतवायचं आणि त्यांच्याकडून चांगला वाईट कारवाई करायची अशी ती भानगड आहे. आणि तिथं त्या सगळ्या मोठ्या राजकीय नेत्यांची नावं अमेरिकेमध्ये आलेली आहेत. स्वतः राष्ट्रपती ट्रम्प यांचं त्यामध्ये नाव आहे. त्यामुळे कदाचित राष्ट्रपती ट्रम्पला राजीनामा द्यावा लागेल. तिथं फार कडक निकष आहेत निवडणूक आयोगाचे किंवा आचारसंहितेचे. तर तो राष्ट्रपती ट्रम्प राजीनामा देतील का त्यांचा विषय, आपला नाही. तो आपण छोटी माणसं आहे. पण काय झालं की ती जी संसद जी आहे, अमेरिकी संसद आहे, ती त्यांच्या मागे लागली की हे सगळे जे कागद आहेत ते खुले करा. ते राष्ट्रपती काही खुले करायला तयार नाही, कारण त्यात अडचणीची नावं येऊ शकतात. म्हणून हा प्रकार अमेरिकेमध्ये गेल्या 6 महिन्यापासून गाजतोय. आपण काही लक्ष दिलं नाही, कारण आपल्या डोक्यावरचा विषय आहे. पण आता काय झालंय, त्या लढाईमध्ये त्या एप्स्टीनची सगळी 10,000 पानाची जी फाईल आहे ती संसदेने ताब्यात घेतली. संसद आपल्या संसदेपेक्षा 100 पट ताकदवर आहे. आपल्या संसदेचा काही अधिकार नाही. आता ती कागद त्यांनी 10,000 कागद त्यांनी घेतले. त्यामध्ये आता कागदामध्ये सगळ्याच असणार आहे काय, तर ते संसद प्रकाशित करेल का ती नाव, हा विषय आहे. मोठा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर. तुम्ही जर आंतरराष्ट्रीय पेपरचा आजच्या घडीला तो सर्वात मोठा विषय आहे. आणि सुब्रमण्यम स्वामींनी त्याबद्दल एक व्हिडिओ केला, तो बघा तुम्ही, HW न्यूजवर आहे. ते म्हणतात मला कागद मिळतील. त्यांना आता कुठून मिळणार, तर ते अमेरिकेत मिळतील. चांगले संबंध आहेत. ते म्हणाले की मी काय ते पुढचं सांगेन. त्यामध्ये आज कदाचित संसदेमध्ये त्याबद्दल गदारोळ होईल. तो झाला की मग पुढं आपण बोलू. आणि आता टीव्हीवर मी तिथं दिल्लीला किंवा मुंबईला बोलेन जास्त, पण मी काय बोललो, एक वाक्य बोललो, त्याचा तुम्हाला अर्थ काय काढायचा तो काढा. मी काय म्हटलं की मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे, यातलं काय अर्थ काढायचं तो काढा. आणि बाकी तुम्हाला सांगायचं मी खालगी सांगतो, कारण मी हे फक्त मुंबईच्या पातळीवर बोलणार आहे.